हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. रोज एक एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, पण कधी होते कधी नाही जमत. चला म्हणलं आज व्हिडिओ बनवूया एक. तर मी अनिता उमाटे बोलते. नवीन पिक्चर आलेला आहे सूरज चव्हाणचा, झापक झुपूक. केदार शिंदे हे त्याचे डायरेक्टर आहेत. खूप छान त्यांच्या पद्धतीने त्यांनी पिक्चर केला आहे, पण तो पिक्चर फ्लॉप झालेला आहे. त्याला अनेक कारणे आहेत. तर मला केदार शिंदे यांना सांगायचं आहे की तुम्ही नवीन नवीन चेहरे घेऊ शकता तुमच्या सिनेमामध्ये, पिक्चरमध्ये. आमच्यासारखे पण कलाकार आहेत. आम्ही आईचं, बहिणीचं किंवा नातेवाईक असं छोटे छोटे रोल करू शकतो. तर तुम्ही बाकीच्या पण लोकांना संधी देऊन बघा एकदा. कारण अशी खूप गरीब मुलं आहेत जे सूरज चव्हाणसारखे गरीब मुलं आहेत आणि टॅलेंटेड आहेत आणि स्वच्छ पण मराठी बोलतात ते, आणि मस्त पण चेहऱ्यावर हावभाव पण असतात त्यांचे. जशी तुम्ही ॲक्टिंग सांगाल तशी ते ॲक्टिंग करू शकतात. तुम्ही एकदा सोशल मीडिया पहा, आमचे पण व्हिडिओ पहा. जर खरंच तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असेल, तुम्हाला वाटत असेल की ही एक स्त्री, मी पण एक महाराष्ट्राची स्त्री आहे, आई आहे, तर मला पण वाटतं की खरंच आपण तेव्हा काय आमच्या काळी मोबाईल वगैरे काय नव्हतं, सोशल मीडिया असं काही नव्हतं. पण म्हणलं चला आता सोशल मीडियाला आवड आहे मला, ॲक्टिंगची आवड आहे मला, रील्स बनवते मी, गाण्याची आवड आहे मला. पण कसं आहे, आम्हाला संधी मिळालेलीच नाही आहे. त्यावेळेस काही असं नव्हतं. आणि कुठं आपण एखाद्या नाटक ह्याच्यामध्ये भाग घेऊ किंवा तिथं आपण क्लासेस लावू अशी पण सोय नव्हती काय ना. त्याच्यामुळं आम्ही असेच वंचित राहिलो. म्हणजे आम्हाला त्यापासून लांब राहावं लागलं. तर आम्हाला एक चांगली संधी तुम्ही देऊन बघा. जसा हा पिक्चर आता झापूक झुपूक फ्लॉप झालेला आहे, त्याची अनेक कारणे आहेत. एखादा पिक्चर कसाही राहू द्या, तर त्याला व्हायरल व्हायचं असेल किंवा तो खरंच तुम्हाला त्या पिक्चरमधून पब्लिकपर्यंत पोहोचून तुम्हाला प्रसिद्ध जर येणार असेल तर येऊ शकते. पण तसं काही झालेलं नाही आहे, कारण बरेच प्रेक्षकांना, पब्लिकला हा पिक्चर आवडलेला नाही आहे. कारण कसं आहे, काही बोललेले शब्दही कळत नाहीत आणि पाहिजे तेवढे हावभाव नाही, ते ओव्हर ॲक्टिंग काहीतरी वाटतं. त्या सूरज चव्हाणचं थोडंसं ओव्हर ॲक्टिंगसुद्धा वाटलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ते फ्लॉप झाला पिक्चर. तर तुम्ही आमच्यासारख्याला पण एक एक संधी देऊन बघा. तर आम्ही नक्कीच तुमच्या कुठल्याही एक छोटासा रोल वगैरे आम्हाला देऊन बघा आणि बघा आम्हाला ॲक्टिंग वगैरे येते का खरंच. आणि असे खूप महाराष्ट्रामध्ये पण आपल्या मुलं आहेत, मुली आहेत जे त्यांच्या अंगात टॅलेंट आहे, पण दिसत नाही आहे ते. फक्त आपण जेव्हा रील्स बनवतो, जेव्हा एक व्हिडिओ बनवतो, तर त्या माध्यमाद्वारे दिसतात. तर तुम्ही एखादं थोडंसं सोशल मीडिया चाळा, थोडंसं आम्ही पण दिसेल तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि नक्कीच आम्हाला आमच्या प्रयत्नाला यश पण येईल आणि तुम्ही जी अपेक्षा करता की तुमचा खरंच एखादा चित्रपट काय म्हणते त्याला हिट होईल, तर तसं पण होऊ शकतंय. खूप प्रसिद्धी मिळू शकते तुम्हाला, तुम्ही नवीन नवीन चेहरे घेतले तर. कारण त्यांना पण वाटतं की आपण पण एखादा रोल करावा, आपण पण काम करावं सिनेमामध्ये. भरपूर जणांना वाटतं, पण सगळ्यांची स्वप्न कशी पूर्ण होत नाहीत. तर मला वाटतं की खरंच केदार शिंदे सर, की चान्स देऊन बघा एखादा. आम्हाला पण संधी द्या तुम्ही, की आम्ही सुद्धा काम करू शकतो का नाही ते तुम्ही बघा. आणि असं बरेच तुम्ही सिनेमा पण आता तयार होत असतील किंवा तयारी चालू असेल तुम्ही, तर त्याच्यामध्ये सोशल मीडियावर जे जे काय आहे त्यांना एक एक मेसेज टाकून द्या. मग आम्ही तुमच्यापर्यंत येऊ आणि थोडंसं आम्ही शूट करून दाखवू तुम्हाला. एखादा डायलॉग म्हणा, काही म्हणा, तुम्ही सांगाल ते आम्हाला जमतं का बघा. त्याच्याद्वारे ठरवा मग तुम्ही आम्ही करू शकतो का नाही काम. कारण कसं असतं, बरेच टॅलेंट असतं पण आपल्याला ते संधी मिळतच नाहीये ना.
म्हणजे आपण कसं एक मध्यमवर्गीय घरातलं आणि कुटुंबाच्या म्हणजे कुटुंबापासून आपण लांब कधी गेलेलो नसतो की आपल्याला माहिती नसतं काय कसं जायचं. पण हे आत्ता मला एक आठवलं की चला म्हणलं आपण एक व्हिडिओ तरी बनवावं, तुमच्यापर्यंत पोचला तर पोचला. आणि जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल कमीत कमी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. की मी अनिता उमाटे बोलते. माझी इच्छा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप गरजू असे कलाकार आहेत आणि जे खूप टॅलेंटेड आहेत आणि त्यांना गरज पण आहे. तर तुम्ही एखादी संधी त्यांना देऊ शकता. आणि आमच्यासारख्याला सुद्धा आई, मावशी, काकी काहीतरी रोल्स आम्ही पण रील्स आम्ही पण एखादा रील करू शकतो. आणि आम्ही म्हणजे एकदम छान पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने आम्ही काम करू शकतो. पण तुम्ही संधी दिली तर. कारण कसं असतंय आपण प्रत्येकाच्या नजरेत जर जायचं असेल, आपल्याला प्रत्येकाची ओळख पाहिजे असेल तर आपल्याला असं काहीतरी संधी मिळायला पाहिजे की आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू. म्हणजे एखादा नवीन चेहरा तुम्हाला जर चित्रपटासाठी पाहिजे असेल तर तुम्ही असं प्रयत्न करू शकता की एखादं हुशार, टॅलेंटेड, ॲक्टिंग छान येते त्यांना घेऊ शकता. आणि आमचे तुम्ही रील्स बघा तर तुम्ही ठरवू शकता एखादा रोल सांगा, आम्हाला देऊ शकता रोल कुठलाही, तर आम्ही करू. तर मला एवढं सांगायचं आहे की केदार शिंदे तुमचं खरंच झापक झुपक हा पिक्चर फ्लॉप झाला. मला पण हे वाटलं की मला वाटलं होतं खूप की असं काही होणार नाही की हिट होईल पिक्चर आणि खूप काय त्याच्यामधून तुम्हाला प्रॉफिट पण मिळेल असं वाटलं होतं. पण तसं काही झालेलं नाही आहे. त्यासाठी तुम्ही नाराज आहात आम्हाला पण माहीत आहे आणि आम्हाला पण थोडंसं दुःख होत आहे. तरीसुद्धा सूरज चव्हाणने असं म्हणजे त्याला पाहिजे तसं छान काम केलेलं आहे. तो एक कष्टाळू मुलगा पण आहे आणि गरीब कुटुंबामधील सुद्धा मुलगा आहे. त्याला पण तुम्ही संधी दिली हे सुद्धा मला खूप छान वाटलं आहे. कारण एखादा गरीब मुलाला संधी देणं, त्याचा आनंद त्याला होणं म्हणजे आपला पण थोडं बरं वाटतं ना. चला एखादा गरीब मुलगा पुढे गेला किंवा त्याला घर वगैरे झालं, सगळं साहित्य मिळालं, बरंच काही असं. माणूस कुठं कधी व्हायरल म्हणजे प्रसिद्ध होईल काय सांगता येत नसते. एका रात्रीतून एखाद्याला प्रसिद्धी मिळालं म्हणजे खूप त्याला नशीब लागतं असं मला वाटतं. तर चला मला एवढं सांगायचं आहे की आमच्या व्हिडिओला तुम्ही एखादा मेसेज टाका की तुम्ही तयार आहात का एखादा रोल वगैरे करायला, तर आम्ही येऊ शकू. आणि आमच्यासोबत पण बरोच भगिनी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना पण संधी मिळेल. इच्छा तर आहे सिनेमामध्ये काम करायची, पण काय माहीत नाही तकदीर कुठं घेऊन जाईल काय सांगता येत नाही. प्रयत्न तर करते मी. चला मग बाय.